नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो, अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी 1 महिन्यापूर्वी पण मी चाकणला आले, तेव्हा पण आमच्या चाकणच्या घराच्या गॅलरीमध्ये एक पक्षी बसलेले आहे, ते म्हणजे कबूतर. तर 3 अंडे होते मी मागच्या वेळेस आले तेव्हा, आणि तशी ती तिथे बसलेली आहे. तर तिचं एक अंड काही कारणांनी बाजूला झालेलं आहे आणि 2 अंडे तसेच आहेत, तरी ती त्यांना ऊब देण्यासाठी तशीच बसलेली आहे. तर पक्षी पण बघा ना किती हुशार असतात. बाहेरून एक काडी ना काडी गवत तिने चोचीमध्ये गोळा करून आणून आणि तिच्यावाल्या पिल्लांचे ती संरक्षण करत आहे. जोपर्यंत ते अंड्यातून बाहेर येत नाही तोपर्यंत ती तिथेच बसून बिना अन्न पाण्याची बसून त्यांची काळजी घेत आहे. तर बघा, जशी आई मुलाला 9 महिने पोटात वाढवते, स्वतःची केअर घेते, तशी ती तिच्या पिल्लांची काळजी घे. व्हिडिओतून सांगण्याचा उद्देश माझा असा आहे की माणसासारखे पक्षी, प्राणी किती हुशार असतात. ते मुके प्राणी असतात, पण ते किती काळजी घेतात. आता मागच्या वेळेस मी आले तेव्हा तिला जोपर्यंत मी तिथे होते तोपर्यंत तिला वाटीत पाणी ठेवायचे, थोडेसे तांदूळ टाकायचे, ते खाऊन घ्यायची आणि बिचारी परत तिथेच बसून राहायची. आणि आत्ता मी आले तर अजून पण ती तिथेच तशीच बसलेली आहे. उलट तिच्या जोडीला एक दुसरं कबूतर येऊन बसतं आणि ते तिथंच त्या अंड्यांजवळ असतात. तर ते चाकणच्या गॅलरीमध्ये थोडीशी आता धुळीमुळे खूप घाण झालेली आहे, पण मी विचार केला की ते उचलून बाजूला ठेवले तर ती परत त्याला हात पण लावणार नाही. आणि आपली गॅलरी स्वच्छ करण्यासाठी त्यात जे 2 जीव आहे त्यांना, तर त्यासाठी मी ती गॅलरी पण क्लीन केली नाही, कारण त्यातून 2 जीव जन्माला येणार आहे आणि ते पण उडते होणार आहे काही दिवसानंतर. आणि मला तसा माझ्या सद्गुरू माऊलींचा आदेश पण नाही, पण 2 जीव त्यातून उडणारे. म्हणून आपले सद्गुरू माऊली वारंवार सांगत असतात, जसे आपण माणसांवर प्रेम करतो तसे प्राण्यांवर पण प्रेम करा, पक्ष्यांवर पण प्रेम करा. आणि आता तर उन्हाळे दिवस चाललेले आहे, पक्ष्यांसाठी पाणी ठेवत चला, थोडे थोडे तांदूळ ठेवत चला. त्यांना पण आपल्यासारखी भूक लागते. आपण भूक लागल्यानंतर मागू शकतो, ते पक्षी प्राणी मागू शकत नाही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जिथे जिथे मंदिरामध्ये आपण जातो, आंधळे पांगळे बसलेले असतात, तर त्यांना पण आपण थोडेसे खायला देऊ शकतो. थोडेसे 1 रुपया, 2 रुपया, 5 रुपये, तुम्ही 10 रुपये थोडेसे दान पण त्यांच्यासाठी तुम्ही करू शकता. त्यांना काही खायला घेऊन देऊ शकता. कारण सद्गुरू माऊली म्हणतात, प्रत्येक प्राण्यामध्ये, या सृष्टीत प्रत्येक जीवात, प्रत्येक प्राण्यात आत्मा आहे. म्हणून माणसावर जसे प्रेम करतो तसे पक्ष्यांवरही प्रेम करा आणि प्राण्यांवरही प्रेम करा. तर सद्गुरू माऊलींना माझं आज एवढंच सांगणं आहे की ती जी कबुतरीण बसलेली आहे तिचे पिल्लं सुखरूप त्या अंड्यातून बाहेर येऊ द्या आणि ते पण बिचारे उडते होऊ द्या. त्यासाठीच हा व्हिडिओ केलेला आहे मी, की कारण तुमच्या घरामध्ये जर ते त्यांचे घरटं करून बसत असेल तर त्यांना उठवू नका, बसू द्या. कारण आपण माणूस पण एवढी काळजी नाही घेते, एवढी काळजी त्या कबुतरणीने घेतलेली आहे. खाली गवत आणून ठेवलं, त्यावर अंडे ठेवले आणि त्यावरती बसलेली आहे. म्हणजे ती पण एक आई आहे, ती कंटिन्यू तिथं बसून तिच्या पिल्लांचे संरक्षण करत आहे. त्यामुळे होता होईल तेवढे मुक्या प्राण्याला पाणी ठेवत चला, खायला देत चला. आणि जिथे जिथे मंदिरात जाल तिथे जास्तीत जास्त दानधर्म करत चला. कोणाचा आत्मा जर
बिन पाण्याचा भुकेलेला बसलेला असेल कुठे प्राणी, कुठे पक्षी, तर त्यांना पण त्यांचा आत्मा शांत करा, त्यांना खायला द्या, पाणी द्या आणि जास्तीत जास्त दानधर्म करा. तर चला मी तुम्हाला दाखवते गॅलरीमध्ये बसलेले पक्षी. तर चला मी गॅलरीमध्ये लावलेले आहे. इकडे चाकांच्या गॅलरीमध्ये गुलाब, मोगरा आणि तुळस लावलेली आहे. तर चला तुम्हाला पण असे तुमच्या गॅलरीत जर पक्षी वगैरे बसलेले असेल तर त्यांना उठवू नका, त्यांना उडतं होऊ द्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाहेर थोडे पक्ष्यांसाठी पाणी ठेवत चला, थोडे तांदूळ ठेवत चला. भुकेलं कोणी असेल तर उन्हाळ्या दिवसामुळे सगळ्यांना ताण लागते, तर त्यांना खायला द्या, त्यांना पाणी द्या, त्यांचा पण आत्मा शांत करा. कारण विश्वात्मक गुरुदेव सद्गुरू माऊली सांगतात, प्रत्येक प्राण्यामध्ये आत्मा आहे. म्हणून तुम्ही माणसावर जसे प्रेम करता तसे प्राण्यावरही प्रेम करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना आत्मा मालिक.